विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्युटरायझर अकाउंटिंग पद्धतीच्या वापरामध्ये आपण टॅली अकाउंटिंग या सॉफ्टवेअरमध्ये कॉम्प्युटरायझर अकाउंटिंगच्या वापरामुळे वेगवेगळी अकाउंट्स आपल्याला कशी रिपोर्ट्स पाहता येतात यावर आपण चर्चा करू. जसे टॅलीमधून आपण काही सेल्स बुक, सेल्स रजिस्टर पाहिलं, जसे की गेटवे ऑफ टॅली, त्यातून डिस्प्ले, अकाउंट बुक्स आणि सेल्स रजिस्टर यामध्ये गेल्यानंतर टॅली आपल्याला या सेल्स बुकची माहिती, रिपोर्ट्स दाखवतो. यासोबतच बॅलन्स शीट जर डिस्प्ले करायचा असेल आपल्याला आपल्या स्क्रीनवर, तर आपण कंपनीच्या आर्थिक कामकाजाच्या स्थितीचे विवरण देखील, त्या तारखेचा अहवाल, कंपनीच्या आर्थिक कामकाजाच्या स्थितीचे दिलेल्या तारखेचा अहवाल म्हणजे बॅलन्स शीट हो. मग हे बॅलन्स शीट पाहण्यासाठी गेटवे ऑफ टॅली आणि बॅलन्स शीटमध्ये आपल्याला जावं लागतं. यासोबतच प्रॉफिट अँड लॉस याचा रिपोर्ट काढायचा असेल, हे पाहायचं असेल, डिस्प्ले करायचं असेल, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेल्या वेळेतील कामकाजाबाबतचे परिणाम दाखवते. टॅली अकाउंटिंगमध्ये प्राथमिक गटाच्या आधारे उत्पन्न आणि खर्चाची यादी तयार केली जाते. टॅलीमध्ये व्यवहारांची नोंद केल्याबरोबर ताबडतोब नफा तोटा खाते देखील अद्ययावत होते. मग प्रॉफिट अँड लॉस खाते अकाउंट पाहण्यासाठी गेटवे ऑफ टॅली आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण जातो आणि आपल्यासमोर डिस्प्ले होतं, ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. यासोबतच तेरीज पत्रक डिस्प्ले करणे पहा. तेरीज पत्रक आपल्याला पाहावयाचं असेल तर मग हे तेरीज पत्रक म्हणजे प्रमंडळाच्या, कंपनीच्या सर्व खात्यांच्या शिल्लकांची यादी होय. ही यादी गटाच्या स्वरूपामध्ये दर्शविली जाते, ज्यामध्ये मुख्य गटाचा आणि त्याच्या अखेरच्या शिल्लकांचा, क्लोजिंग बॅलन्सचा यामध्ये समावेश असतो. नावे डेबिट आणि जमा शिल्का, क्रेडिट बॅलन्स जुळलेले आपण यामध्ये पाहू शकतो. मग टॅलीमध्ये ट्रायल बॅलन्स, तेरीज पत्रक जुळणे हा आधीच ठरलेला अनुमान असतो. सर्व प्रमाणक नोंदी या नावे आणि जमा, डेबिट आणि क्रेडिट स्वरूपात असतात आणि प्रवेश बिंदूवर ती समतोलपणे जुळविलेली असतात आणि ती जुळलेली असलीच पाहिजे. मग तेरीज पाहण्यासाठी, ट्रायल बॅलन्स पाहण्यासाठी गेटवे ऑफ टॅली, डिस्प्ले आणि ट्रायल बॅलन्समध्ये आपण जातो. त्यावरून आपण आपल्या कंपनीचं तेरीज पत्रक पाहू शकतोच नाही तर त्या रिपोर्टची प्रिंटआउटसुद्धा आपण घेऊ शकतो. मग अशा पद्धतीने डेली बुक, दिन बुक ज्याला आपण म्हणू, डेली बुकसुद्धा आपण गेटवे ऑफ टॅली, डिस्प्ले आणि डे बुकमध्ये जाऊन ते आपण पाहू शकतो. मग विशिष्ट दिवसाचा हा तयार केलेला सर्व व्यवहार आणि नियमित प्रमाणकाच्या शेवटच्या प्रमाणक नोंदीची तारीख, कोणत्याही दिवशीची ती पुस्तकं आपण त्यामध्ये दर्शविल्या जातात. मग एखाद्या कालावधीच्या वर तयार केलेले सर्व व्यवहार याद्वारे दर्शविणे सुद्धा शक्य आहे. डे टू डे रिपोर्ट आपण पाहू शकतो. मग कालावधी बदलण्यासाठी बटन बारवर दिलेले F2 असेल, F2 पिरियड बटन किंवा अल्टर प्लस F2 ही बटनांचा वापर करून आपण ते करू शकतो. मग सर्व आर्थिक प्रमाणके, आठवणीसाठी तयार केलेले टाचन, यादी याशिवाय संग्रहित अशी सामग्री, प्रमाणके हे सर्व व्यवहारामध्ये समाविष्ट केली जातात. मग कॉम्प्युटरायझर अकाउंटिंग पद्धतीमुळे ही स्वयंचलित माहिती पद्धतीचा वापर आपण करत असल्यामुळे निश्चितच कंपनीच्या व्यवस्थेचा हा एक महत्त्वाचा घटक बनत असतो. मग या स्वयंचलित कॉम्प्युटरायझर अकाउंटिंग पद्धतीचा वापर केल्यामुळे निश्चितच याचा वापर
मानव संसाधनाच्या विभागासाठी, वेगवेगळ्या विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो. यामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, फायनान्स अँड अकाउंट डिपार्टमेंट, यालाच आपण AIS असं म्हणतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, स्टोअर डिपार्टमेंट किंवा मटेरियल डिपार्टमेंट. मग अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, या सर्वच डिपार्टमेंटमध्ये संगणकीकृत अकाउंटिंगचा फायदा असतो. मग मानव संसाधन विभागासाठी सुद्धा ही स्वयंचलित माहिती या अकाउंटिंगमुळे मिळत असल्यामुळे मुख्य मूळ वेतनास खाली समाविष्ट केलेला खर्च असेल, घरभाडे भत्ता असेल, निर्वाह भत्ता असेल, निधी, सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणारी रक्कम असेल, नुकसान भरपाईसाठी मिळणारी रक्कम आहे, ही आपल्या अकाउंटिंगच्या माहितीवरून त्या संबंधित विभागाला देता येते. यासोबतच विक्री विभागासाठी सुद्धा वास्तविक विक्रीची किंमत असेल, विक्रीची संख्या असेल, ती विभागवार असेल, कर्जाची रक्कम असेल, जाहिरातीसाठी लागणारी रक्कम असेल आणि विक्री व वाटणी यासारखी लागणारी जी काही रक्कम असेल, ही सुद्धा या लेख्यावरून आपल्याला निदर्शनास येते. उत्पादन व विभागासाठी सुद्धा वर्तमान काळाच्या जी हल्लीच्या बाजाराची मागणी असेल, मालसाठ्याची स्थिती असेल, ठरविलेले विक्रीचे ध्येय असेल, लक्ष असेल, इत्यादी सुद्धा माहिती आपल्याला या संगणकीकृत लेखांकनातून घेता येते. साठा आणि खरेदी विभागासाठी सुद्धा जे बाजाराची माहिती असेल, ध्येय लक्ष असलेले उत्पन्न असेल, साठा आणि खरेदीसाठी लागणाऱ्या अंदाजित बारीक सारीक सविस्तर गोष्टीसाठी या संगणकीकृत अकाउंटिंग लेखाचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. संशोधन आणि विकासासाठी आजच्या तारखेपर्यंत खर्च केलेली रक्कम आणि भविष्यासाठी तरतूद केलेली नियोजित रक्कम ही सुद्धा आपल्याला संगणकीकृत लेखांकनावरून ताबडतोब माहिती करून घेता येते. मग अशा एक ना अनेक कामासाठी संगणकीकृत अकाउंटिंग हे आपल्याला खूप आणि खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून संगणकीकृत अकाउंटच्या वापरामुळे व्यवसाय उद्योगामध्ये लेखांकन प्रक्रियेची कार्य करणाऱ्या व्यक्तींची संख्या ही घटवून त्या कार्यालयामध्ये, अकाउंटिंग क्षेत्रामध्ये कमी व्यक्तीची हाताळणी एका संगणकासाठी लागत असल्या कारणाने व्यक्तीचा खर्च वाचून अचूक असे व्यवहार नोंदवले जातात. म्हणून मनुष्यबळाची जास्तीची गरज ही संगणकीकृत अकाउंटिंग ठेवत असताना भासत नाही. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पद्धतीचा वापर करत असताना त्याची फायदे खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्याची वैशिष्ट्ये आहेत, त्याची महत्त्व पाहिले आपण, त्याच्या मर्यादा पाहिल्या, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग कन्सेप्ट आपण अभ्यासली. मग हे सर्व पाहिले असतं निश्चितच आज आपण काही MCQवर सुद्धा चर्चा करणार आहोत. जसं टॅली अकाउंटिंगमध्ये मी पूर्वी शिकवल्याप्रमाणे आपल्याला काही फंक्शन्स की सांगितल्या, व्हाउचर टाईप त्याची नोंद करण्यासाठी त्याही ठिकाणी काही कॉम्बिनेशन कीज आहेत. मग या सर्व शॉर्टकट की सुद्धा आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार असल्या कारणाने त्या आपल्याला उपयोगाच्या आहेत. जसं टॅलीमध्ये म्हणजेच कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये खरेदी आणि विक्री खात्याचा समावेश असलेला खात्याचा प्रकार म्हणजे, विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी खरेदी आणि विक्रीची नोंद आपण करतो, खरेदी आणि विक्री खात्याचा समावेश असलेल्या खात्याचा प्रकार म्हणजे डॅश डॅश होय. म्हणजेच या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, व्यापार खाते, खरेदी आणि विक्री खात्याचा समावेश असलेला खात्याचा प्रकार म्हणजे व्यापार खाते होय. दुसरा MCQ अभ्यास करत असताना
माल साठा इन्व्हेंटरी ठेवणाऱ्या कंपनीचे नाव. माल साठा इन्व्हेंटरी ठेवणाऱ्या कंपनीचे नाव डॅश डॅश होय. माल साठा इन्व्हेंटरी ठेवणाऱ्या कंपनीचे नाव माल साठा सहखाते असे आहे. तसेच असा गट ज्यामध्ये मजुरी आणि निर्गत वाहन व्ययाचा समावेश आहे. ज्या ग्रुप्समध्ये अकाउंटिंग ग्रुप्समध्ये असा ग्रुप ज्यामध्ये वेजेस आणि कॅरेज आउटवर्ड एक्सपेन्सेस याचा समावेश आहे. म्हणजेच प्रत्यक्ष खर्च हा एक असा गट आहे ज्यामध्ये मजुरी आणि निर्गत वाहन व्ययाचा समावेश होतो. यासोबतच उधारीवर संयंत्र खरेदी केल्यासंबंधीच्या व्यवहाराची नोंद करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या प्रमाणकाचे नाव म्हणजेच उधारीचे बीजक होय. उधारीवर संयंत्र खरेदी केल्यासंबंधीच्या व्यवहाराची नोंद करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या प्रमाणकाचे नाव डॅश डॅश म्हणजेच उधारीचे बीजक होय. 5 नंबरमध्ये अशी एखादी की आहे ज्याद्वारे डॅश डॅश कीद्वारे लेखांकन आणि मालसाठा या संबंधीची वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. अल्टर प्लस F2 या कीद्वारे अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी संबंधीची वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. मग अशी कोणती की आहे ज्याद्वारे वर्तमान कालावधी आपल्याला बदलता येईल? अशी कार्यकाळ की ज्याद्वारे लेखांकन आणि मालसाठा संबंधीची आपल्याला वैशिष्ट्ये दिसतात ती म्हणजे F11. F11 कीचा वापर केल्याने अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी संबंधित वैशिष्ट्ये दिसून येतात. आणि अल्टर प्लस F2 ही की कॉम्बिनेशन वापरल्यामुळे आपल्याला करंट पिरियड हा बदलता येईल. म्हणून अल्टर प्लस F2 चा वापर हा करंट कालावधी अकाउंटिंगचा करंट कालावधी बदलण्यासाठी करण्यात येतो. तर F11 ही की ज्याद्वारे अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी संबंधीची वैशिष्ट्ये दिसण्यासाठी केला जातो. यासोबतच अशी डॅश डॅश की ज्याद्वारे कंपनी माहिती आदेश सूची शोधण्यासाठी त्या कीचा वापर केला जातो. डॅश डॅश कीद्वारे कंपनी माहिती आदेश सूची शोधण्यासाठी वापरली जाते. अल्टर प्लस F3 या कीच्या वापरामुळे कंपनी आपली माहिती आदेश सूची शोधण्याकरता वापरते. यासोबतच कंपनीची माहिती जतन करण्यासाठी किंवा स्वीकारण्याकरिता उपयोगात आणावयाची शॉर्टकट की डॅश डॅश आहे. कंपनीची माहिती जतन करण्याकरिता किंवा ती स्वीकारण्याकरिता उपयोगात आणावयाची सोपी की कॉम्बिनेशन म्हणजे डॅश डॅश होय. कंट्रोल प्लस A या कीच्या वापरामुळे कंपनीची माहिती जतन करण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी या कीचा वापर होतो. यासोबतच संगणकातील विशिष्ट माहिती वगळण्यासाठी डॅश डॅश कीचा वापर केला जातो. कॉम्प्युटरमधील विशिष्ट माहिती वगळण्यासाठी डॅश डॅश कीचा वापर केला जातो. तो म्हणजे अल्टर प्लस D या कीच्या वापरामुळे कॉम्प्युटरमधील विशिष्ट माहिती वगळण्यासाठी या कीचा उपयोग केला जातो. सोबतच लेखांकन वैशिष्ट्यांचे पर्याय उघडण्याकरिता
डॅश डॅश ही की उपयोगात आणली जाते. लेखांकन वैशिष्ट्यांचे पर्याय उघडण्याकरिता F11 ही की उपयोगात आणली जाते. मग अशा पद्धतीने या शॉर्टकट की सुद्धा आपल्याला MCQच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. यासोबतच डॅश डॅश की हे खरेदी प्रमाणक व्यवहार नोंदविण्यासाठी वापरली जाते. डॅश डॅश की हे खरेदी प्रमाणक व्यवहार नोंदविण्यासाठी वापरली जाते. F9 ही की F9 ही की खरेदी प्रमाणक परचेज व्हाउचर व्यवहार नोंदवण्यासाठी वापरली जाते. यासोबतच दुसरं आणि महत्त्वाचं MCQ चर्चा करत असताना गट व खतावणीचा समावेश डॅश डॅश आदेश सूचीमध्ये होतो. गट व खतावणीचा समावेश डॅश डॅश आदेश सूचीमध्ये होतो. अकाउंट इन्फो गट व खतावणीचा समावेश अकाउंट इन्फो या आदेश सूचीमध्ये होतो. त्यानंतर कंपनीच्या माहितीत परिवर्तन करण्यासाठी कंपनीच्या माहितीमध्ये बदल परिवर्तन करण्यासाठी डॅश डॅश की उपयोगात आणली जाते. मग ही की कोणती आहे? अल्टर प्लस F3 या कीचा वापर करून कंपनीच्या माहितीत परिवर्तन केलं जातं. यासोबतच रोख आणि बँक खात्याशी संबंधित व्यवहाराची नोंद रोख आणि बँक खात्याशी संबंधित व्यवहाराची नोंद डॅश डॅश प्रमाणकात होते. मग रोख आणि बँक खात्याशी संबंधित व्यवहाराची नोंद ही प्रतिप्रविष्टी या प्रमाणकात होते. ही प्रतिप्रविष्टी हे MCQचं आन्सर आहे. यासोबतच सावधी जमा ही डॅश डॅश या गट अंतर्गत येते. सावधी जमा ही डॅश डॅश या गट अंतर्गत येते, ती म्हणजे गुंतवणूक. यासोबतच रिसिव्ड कमिशन प्राप्त कमिशन या व्यवहाराची नोंद प्राप्त कमिशन या व्यवहाराची नोंद डॅश डॅश या कीने होते. प्राप्त कमिशन या व्यवहाराची नोंद F6 या कीने होते. सोबतच राजेशकडून खरेदी राजेश यांची खतावणी हे डॅश डॅश गटामध्ये येते. राजेशकडून खरेदी राजेश यांची खतावणी हे डॅश डॅश गटामध्ये येते. म्हणजेच ते विविध धनको सन्ड्री क्रेडिटार राजेशकडून खरेदी राजेश यांची खतावणी सन्ड्री क्रेडिटार या गटामध्ये येते. सोबतच तेरीज आणि लेखापुस्तके तेरीज आणि लेखापुस्तके डॅश डॅश या आदेश सूचीमध्ये दाखविली जातात. तेरीज आणि लेखापुस्तके डॅश डॅश या आदेश सूचीमध्ये दाखविली जातात. तेरीज आणि लेखापुस्तके खरेदी या आदेश सूचीमध्ये दर्शविली जातात. यासोबतच अल्टर प्लस F1 ही एक आदेश सूचीची सोपी आणि संक्षिप्त अशी कळ आहे. अल्टर प्लस F1 ही आदेश सूचीची सोपी आणि संक्षिप्त की आहे. सोबतच विशिष्ट माहिती वगळण्याकरिता अल्टर प्लस F1 ही कळ उपयोगात आणली जाते. वित्तीय व्यवहार लिहिण्यासाठी
वित्तीय व्यवहार लिहिण्यासाठी संगणकीय लेखांकन पद्धतीचा उपयोग होतो. संगणकीय लेखांकन पद्धती ही एक नोंद पद्धती तसेच द्विनोंद पद्धती होय. विद्यार्थी मित्रांनो, संगणकीकृत अकाउंटिंग पद्धती पाहत असताना ही संपूर्णतः टॅली अकाउंटिंगचा वापर करूनच संगणकीकृत अकाउंटिंग पद्धती आज आपण वापरतो. आज आपण याच ठिकाणी थांबू.